Hello and welcome to Easy English with Kadu sir in the sequence of the grammars. In the previous lecture we have seen that, dear student and learner, part of speech we have completed that. Today's topic is kinds of sentences. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काइंड्स ऑफ सेंटेन्स हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे इंग्रजीमध्ये. त्याच्यामध्ये एक्झाममध्ये आयडेंटिफाय द टाईप ऑफ सेंटेन्स किंवा ग्रामरचा कोणताही आयटम आपल्याला सोडवत असताना काइंड्स ऑफ सेंटेन्स अँड टेन्सेस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो लेट अस स्टार्ट. देर आर 4 काइंड्स ऑफ सेंटेन्सेस माय डिअर लर्नर्स. वाक्याचे 4 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये प्रॉमिनंट, ॲसर्टिव्ह ऑर डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, याला मराठीमध्ये म्हणतात विधानार्थी वाक्य. सेकंड, इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स, याला म्हणतात प्रश्नार्थक वाक्य. तिसरं, एक्सक्लामेटरी सेंटेन्स, याला मराठीत म्हणतात उद्गाराचक वाक्य. आणि चौथा आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स, त्याला मराठीत म्हणतात आज्ञार्थी वाक्य. सो माय डिअर लर्नर्स, इफ यू आयडेंटिफाय द टाईप ऑफ सेंटेन्स, आपल्याला जर वाक्याचे ओळखायचं असेल, त्याच्यामध्ये प्रॉमिनंट विधानार्थी वाक्य कसं ओळखायचं, ओके, यू विल सी दॅट. विधानार्थी वाक्य ओळखण्यासाठी याचे 2 ते 3 नाव आहेत. ॲसर्टिव्ह, डिक्लेरेटिव्ह, स्टेटमेंट किंवा सिम्पल सेंटेन्स. ओके, तर याच्यामध्ये सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट आणि फुल स्टॉप. सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट आणि फुल स्टॉप, त्याला म्हणतो आपण विधानार्थी वाक्य. ओके, जसं एक्झाम्पल दिलेलं आहे, ही राईट्स अ लेटर. ही सब्जेक्ट, राईट्स, वर्ब, लेटर, ऑब्जेक्ट. आणि इट कॅन बी स्पोकन डेली. ॲसर्टिव्ह सेंटेन्स हे बोललं जातं. दुसरं इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स आहे विचारले जाते. त्याच्यामध्ये व्हॉट इज युअर नेम. इंट्रॅगेटिव्हचे 2 टाईप पडतात, एक इन्फॉर्मेटिव्ह आणि दुसरं कन्फर्मेटिव्ह. इन्फॉर्मेटिव्हमध्ये माहिती मिळते आपल्याला, जसं व्हॉट इज युअर नेम, माय नेम इज. ओके, आणि इज दिस अ जॉब, हे वर्बल टाईपचं, म्हणजे 2 टाईप आहे त्याच्यामध्ये, एक इन्फॉर्मेटिव्ह, दुसरं कन्फर्मेटिव्ह. त्याला येस नो चा क्वेश्चन पण म्हणतो. तिसरा आहे मित्रांनो एक्सक्लामेटरी सेंटेन्स. याच्यामध्ये एक्सक्लामेशन मार्क असते. जनरली हे जे सेंटेन्सेस असतात व्हॉट किंवा हाऊ पासून सुरू झालेले असतात. जसं व्हॉट अ सरप्राईज, उदाहरण दिलेलं आहे, हाऊ पासून, हाऊ ब्युटिफुल इट इज. इट हॅज द स्पेसिफिक फॉर्म्युला. ओके, नंतर इंट्रॅगेटिव्ह आणि एक्सक्लामेटरी सेंटेन्स, हे दोन्ही टाईपचे सेंटेन्सेस आहेत. आपण त्याच्यामध्ये सिम्बॉल असते. एक्सक्लामेटरी सेंटेन्स असेल तर एक्सक्लामेशन मार्क असते, इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स असेल तर इंट्रॅगेटिव्ह मार्क्स असते, त्याच्यावरून आयडेंटिफाय करू शकतो. नंतर चौथं जे आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स, डेली इट कॅन बी स्पोकन, दररोज आपण बोलतो ते. आणि कसं ओळखण्याची खूण काय आहे, व्हेरी सिम्पल ट्रिक. बिगिनिंग विथ वर्ब्स. इफ द सेंटेन्स इज बिगिन विथ वर्ब, इट इज कॉल्ड इम्परेटिव्ह सेंटेन्स. जसं कम हिअर, गो हिअर, त्याच्यामध्ये कमांड आणि रिक्वेस्ट आहे. ओके, परंतु आयडेंटिफाय करण्यासाठी जसं ॲसर्टिव्ह सेंटेन्स सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट, फुल स्टॉप. इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स त्याच्यामध्ये क्वेश्चन मार्क. एक्सक्लामेटरी सेंटेन्समध्ये एक्सक्लामेशन मार्क. आणि इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये जस्ट ओपन युअर नोटबुक, ओपन. ओके, सो मला आशा आहे की तुम्हाला हे काइंड्स ऑफ सेंटेन्स लक्षात आलेच असतील. नंतर याच्यामध्ये सिंथेसिस ऑफ सेंटेन्स म्हणून एक पार्ट असतो. त्याचे पण 3 टाईप्स आहेत. सिंथेसिस म्हणजे वाक्याचे पृथक्करण करणे, एकीकरण करणे. जसं सिम्पल सेंटेन्स, की ज्याला आपण काय म्हणतो ॲसर्टिव्ह किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट, फुल स्टॉप. नंतर आहे कंपाऊंड सेंटेन्स, संयुक्त वाक्य ज्याला म्हणतो आपण. कंपाऊंड, 2 वाक्य जोडलेले असतात, कंजक्शन वगैरे. नंतर आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स, मिश्र वाक्य. एका वाक्यामध्ये 2 ते 3 वाक्य असतात, त्याचं ट्रान्सफॉर्मेशन असते. ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. तर मला आशा आहे की आजचं जे लेक्चर्स आहे ते तुमच्या लक्षात आलंच असेल. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट्स स्टार्ट करणार आहोत, दॅट इज टेन्सेस. बिकॉज टेन्सेस प्ले व्हेरी इसेन्शियल व्हायटल रोल while talking, while writing and speaking in English. So this much only today's lectures. So I hope that you will like that. जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.